गाव म्हटलं की त्या गावाला कुठली तरी परंपरा अथवा गावानं वसा घेतलेला असतो। असाच धार्मिक वसा जपलेलं गाव म्हणजे शिवणखुर्द। अवघ्या 800 लोक वस्ती असलेल्या गावात किमानच 20 लहान मोठे देवळं आहेत। या गावात प्रवेश करताच गावाच्या दर्शनी भागात असलेली अनेक देवी देवतांची मोठी देवळे नजरेत भरतात। या गावाला मोठी धार्मिक परंपरा असून त्या परंपरेचं सातत्य टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण गाव एकवटतो। अर्थात या धार्मिक परंपरा चालवण्याचा वसाच जणू गावकऱ्यांनी घेतलाय। 800 लोक वस्ती असलेल्या शिवणखुर्द या गावाला संत परंपरा लाभली असून गाडगे महाराज तसेच त्यांचे शिष्य यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। महाराष्ट्रात असे अनेक गावं आहेत की ज्या गावामध्ये मंदिर चुकूनच सापडते, परंतु मूर्तिजापूर तालुक्यातील शिवणखुर्द हे गाव त्याला अपवाद ठरलं आहे। या गावाची एक खासियत आहे की या गावात 30पेक्षा जास्त मंदिर आहेत, छोटे मोठे। या छोट्याशा गावात विठ्ठल रखुमाई, बजरंगबली, दुर्गादेवी, गजानन महाराज, शिवमंदिर, विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराशिवाय जवळपास अनेक पुरातन मंदिरांसह 20पेक्षा जास्त मंदिरे या गावात आहेत। येथील चंदनशेष महाराजांची रथसप्तमी, नागपंचमी आणि तान्ह्या पोळ्याला वर्षातून 3 वेळा यात्रा भरते। या यात्रेत भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावतात। अनेक मंदिरे असल्यानं वर्षभर या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते। आषाढीला विठ्ठल मंदिरात मोठा उत्सव असतो, तर गजानन महाराज प्रगट दिनानिमित्तानं पंचक्रोशीतील नागरिक महाप्रसादाचा लाभ घेतात। या गावात अशी एक खासियत आहे, या गावात अनेक मंदिर आहेत। किती मंदिर असतील जवळपास? जवळपास 20-21 मंदिर आहेत। तर मोठे आणि छोटे धरून? हो, लहान मोठे दोन्ही मिळून। आपण तुमच्या मागे मंदिर आहेत, 4-5 मंदिर आहेत, हे त्याची निर्मिती कधी झाली आहे, कधी बनवण्यात आली आणि कोण्या देवाचे? शेष मंदिर आहे, चंदनशेष महाराज म्हणून, ज्याची यात्रा वगैरे भरते इथं नागपंचमीला, पोळ्याच्या करीला आणि सप्तमीला। वर्षातून 3दा यात्रा भरते। त्याची स्थापना 1961 झालेली आहे। आणि हे मागे आपल्या मंदिर आहेत काही? त्याच्यानंतर 1998 विठ्ठल मंदिर तयार करण्यात आलं सर्व गावाच्या वतीने। गजानन महाराजांचंही मंदिर आहे। गजानन महाराजांच्या मंदिराच्या अगोदर दुर्गादेवीचं मंदिर बांधण्यात आलं आहे, जवळपास म्हणजे 2003 आणि त्याच्याच खाली भुयार करून तिथं महादेवाचं मंदिर स्थापित केलेलं आहे। आणि नंतर हे गजानन महाराजाचं मंदिर हे जवळपास आता 12 वर्ष झाले, जवळपास 12-13 वर्ष, म्हणजे 2012-13 आम्ही पाहतो प्रत्येक गावात मंदिर सापडते, प्रत्येक म्हणजे इतरत्र देवांचे मंदिर सापडते। तुमच्या गावात एक शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, त्याबद्दल काय सांगा? हां, शिवाजी महाराजांचं एक मंडळ इथं तयार झालं होतं। त्याच्यात प्रमुख म्हणून आपला गणेश जाधव आहे। त्यानं सगळं हे इथं जे शिवाजी महाराजाचं आहे ते निर्माण केलं आणि दरवर्षी शिवजयंतीला चांगला मोठ्या प्रकारचा उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात येतो। नवरात्रात दुर्गादेवी मंदिरात 9 दिवस नवरात्र महोत्सवाचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येतं। मूर्तिजापूर तालुक्यातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या गावात असल्यानं शिवजयंती उत्सवही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। शिवणखुर्द हे छोटंसं गाव असलं तरी या गावातील 15 नागरिक दरवर्षी आषाढी निमित्ताने न चुकता पंढरपूरची पायदळवारी नित्याने करतात। या गावात प्रवेश करताच मन प्रसन्न होतं आणि माणूस काही वेळ तिथेच विसावतो। जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा या उक्तीप्रमाणे जाऊ देवळाची या गावा, देव देईल विसावा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। महाराष्ट्रात चुकून कदाचित आढळेल शिवाजी महाराजांचं मंदिर, पण या गावात एक शिवाजी महाराजांचं मंदिर आहे। याला देवळाचं गाव म्हणून आपण ओळखलं तर वावगं ठरणार नाही। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।